मायबाप सरकार, आम्हाला 1,500 रुपयांची भीक एक वेळ नको, पण निदान सुरक्षेची हमी द्या. लाडक्या बहिणींचा बदलापूर होतोय का? नमस्कार, मी दीपाली. शाळेत जाणाऱ्या 4 आणि 6 वर्षांच्या 2 मुली. कोवळीकळी गर्भात सुरक्षित आहे की नाही यापेक्षा आता ती या समाजात सुरक्षित आहे की नाही हा प्रश्न आहे. शाळेत आई वडिलांनी विश्वासाने पाठवलेले कोवळे जीव एका वासनेच्या हैवानाच्या दुष्कृत्याने होरपळून गेले. त्यामुळे प्रश्न असा पडलाय की 1,500 रुपये देत लाडकी बहीण योजना आली, पण तिच्या पोटी जन्माला आलेल्या कोवळ्या कळ्यांच्या सुरक्षेचं काय? होय, लाडक्या बहिणींचा बदलापूर होतोय. बदलापूर सारख्या ठिकाणी 4 वर्ष आणि 6 वर्षांच्या 2 लहान मुली शाळेतील स्वच्छतागृहात जाण्याच्या शिकार ठरल्या. शाळेतील एका नराधम स्वच्छतागृह साफ करण्याच्या कामाला असताना त्याने या लहानग्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे पाप केले. लैंगिक अत्याचार करून दोन्ही मुलींचा गैरफायदा घेतला. मुली शाळेत का जात नाहीत म्हणून आई वडिलांनी पुढील चौकशी केली तर त्या घाबरल्या होत्या. वैद्यकीय तपासणी केली असता त्यांच्यावर अत्याचार झाला हे समोर आल्याने क्षणात काय घडले हे जाणून पायाखालची जमीनच सरकावी तसे पालक कोलमडून गेले. काय दोष होता त्या निष्पाप जीवांचा? शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाताना काय मोठी स्वप्न आई वडिलांनी पाहिली असतील? आपल्याकडे कमी शाळेत जास्त वेळ राहणाऱ्या मुलींच्या आई वडिलांना या घटनेने अंगावर शहारे येऊन आज मनोमनी काय वाटत असेल? मायबाप सरकार, आम्हाला 1,500 रुपयांची भीक एक वेळ नको, पण निदान सुरक्षेची हमी द्या एवढी विनंती आहे असा टाहो लाडक्या बहिणी फोडत आहेत. दोष कुणाचा आणि किती हे शोधून कारवाई होईल तेव्हा होईल, पण त्या 2 चिमुकल्यांनी या लहान वयातच जगाचा काळा चेहरा पाहिला आहे. त्यांच्या आयुष्याचे पुढे काय? आपण माणुसकी हरवत चाललो आहे. वासनांध समाजात कुठल्या विश्वासावर घरातून बाहेर पडावे हा प्रश्न प्रत्येक रस्त्यावर उभा आहे. मुलगी चुकली तर हजारो नाव ठेवणारा समाज आहे, पण ज्यांना अजून चांगले वाईट देखील कळत नाही अशा लहान चिमुकल्या शिकार झाल्या, त्यांना न्याय मिळणार का हाच प्रश्न या समाजाने अंतर्मुख होऊन स्वतःला करावा. कारण आज दुसऱ्यांच्या घरात आहे, उद्या आपल्याही घरात आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा नात्यांची एक महिला आहे. याची जाणीव ठेवावी आणि या प्रकरणातून पुढे काय यावर विचार करावा. लाडकी बहीण फक्त योजना आहे की खरंच लाडक्या बहिणींची सुरक्षेची देखील हमी शासन घेणार आहे? हाच सवाल निरुत्तरित